जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या संसदेमध्ये चक्क कोंबडी आणि तिच्या अंडेपेठ चर्चा सुरू झाली आहे। कोंबडीच्या अंड्याचे भाव इतके वाढलेले आहेत की संसदेमध्ये चर्चा करण्याची वेळ आलेली आहे। आणि विशेष म्हणजे या स्थितीला माजी अध्यक्ष जो बायडन जबाबदार असल्याचा ठपका ट्रम्प सरकारने ठेवलाय। नेमका काय आहे हा अमेरिकेमधला अंडे का फंडा, पाहूयात या रिपोर्टमधून। कोंबडी आधी की अंड, याचं उत्तर अजूनही भल्या भल्यांना शोधता आलेलं नाहीये। त्यामुळे अमेरिकेच्या संसदेत कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांवर चर्चा झाली तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये। पण यावेळी विषय थोडा वेगळा आहे। अमेरिकेमध्ये अंड्यांच्या किमती गगनाला भिडल्या। अमेरिकेत एका अंड्यासाठी चक्क 36 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे कोंबड्या भाड्याने घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। मात्र कुक्कुट पालनाचा हा पर्याय सुद्धा परवडत नाहीये, कारण कोंबडीचं भाडं सुद्धा तेवढंच जास्त आहे। अंडी खूप महत्त्वाची आहेत। आमचा हॉटेल व्यवसाय असल्यानं आम्हाला अंडी किती महाग झाली तरी घेणं भागच आहे। अमेरिकेतला अंडे का फंडा। अमेरिकेत एका अंड्याची किंमत सध्या 36 रुपये आहे। त्यामुळे 2 ते 4 अंडी देणाऱ्या कोंबड्यांची मागणी वाढली आहे। 6 महिन्यांसाठी 2 कोंबड्यांचं भाडं सुमारे 43,000 रुपये आहे, तर 4 कोंबड्यांचं भाडं हे 83,000 रुपये आहे। अंडी खूपच महागलीत। ब्रेकफास्टसाठी डझनभर अंडी खरेदी करणं देखील परवडत नाही। हे धक्कादायक आहे। अंड्यांच्या वाढत्या किमतीमुळे अंड्यांच्या डिशेसच्या किमती वाढल्या आहेत। त्यामुळे आमचे ग्राहक देखील हैराण आहेत। अंड्यांच्या भाववाढीला कारणीभूत ठरलाय तो बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव। त्यामुळे कोंबड्यांची संख्या घटली आणि अंड्याचा तुटवडा निर्माण झाला। या भरमसाठ भाववाढीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरलंय। Joe Biden especially let the price of eggs get out of control. The egg price is out of control. And we're working hard to get it back down. Secretary, do a good job on that. You inherited a total mess from the previous administration. Do a good job. संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे असं आपण म्हणतो। मात्र अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशामध्ये अंडे खायचे देखील वांदे झाले। त्यामुळेच तर अमेरिकन संसदेला सुद्धा या गंभीर समस्येची दखल घेणं भाग पडलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।